नमस्कार. मिशन आरंभ चे जे आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे इयत्ता 7वीच्या मुलांसाठीचे जे ज्यादा तास चालू आहेत त्या तासिकेसाठी आज सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील जो वर्गीकरणाचा घटक आहे त्यातील आपण आकृती हा भाग बघणार आहोत. मी हर्षल सुभाष सोनवणे. सध्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक या ठिकाणी मी कार्यरत आहे. आणि तरी तरी आपल्या सर्वांचं आज आपण लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मला एक आज गोष्ट दाखवायची. आज फार स्पेशल गोष्ट आहे ती. स्पेशल गोष्ट यासाठी की आजच जो काही इयत्ता म्हणजे तुम्ही जी परीक्षा देणार आहात पुढच्या वर्षी इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण सगळेजण तयारी करत आहोत, बरोबर? तर या तयारीसाठी आपण 2-3 दिवसापासून काही लेक्चर घेतोय आणि म्हणजे मी तुम्हाला 2-3 दिवसापासून आहे आज मार्गदर्शक म्हणून. तर 2-3 दिवसापासून माझं प्रत्येक लेक्चरच्या सगळ्यात सुरुवातीपासून माझं एक म्हणणं असतं की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहत चला, पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर पाहत चला. हा माझ्या लेक्चरची सुरुवातच अशी असते की पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चन घ्यायचे आणि मगच पुढे जायचं. पाठीमागच्या वर्षीच्या क्वेश्चनचं अनालिसिस करायचं, मगच पुढे जायचं. हे का आणि का बरं महत्वाचं आहे याचं विशेष तुम्हाला आज मी एक उदाहरण दाखवणार आहे. कारण आजच जी परीक्षा तुम्ही पुढच्या वर्षी देणार आहात तिचा आज पेपर होता. आजचा पेपर ठीक होता, छान होता. म्हणजे खूप अवघड पण नव्हता, खूप सोपा पण नव्हता. मीडियम लेवलचा पेपर होता. मेरिट पण छान लागेल. पण आपण जे काय पाठीमागच्या 2 दिवसापासून जे घटक घेत आहोत आणि मी तुम्हाला ज्या घटकाबद्दल सांगितलं होतं त्या घटकावरच क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की तुम्ही हे लेक्चर किती सिरियसली केले पाहिजे. तर पाठीमागच्या 2 दिवसापासून आपण जेवढे 2 लेक्चर आपले झाले, 2-3 लेक्चर झाले, ते जरी तुम्ही चांगले केले असते तरी तुमचे ते 2 मार्क फिक्स होते. तुम्हाला इतर कोणत्याच अभ्यासाची गरज नव्हती, कोणत्याच अभ्यासाची. फक्त तुम्ही हे लेक्चर काळजीपूर्वक जरी ऐकले असते तर तुमचे 4 मार्क फिक्स झाले असते. त्याचं कारण का, तर ते क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि आपण त्या दिवशी काय शिकलो होतो ते सुद्धा मी घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला कळेल की क्वेश्चन पेपरचं प्रिव्हियस इयरचं अनालिसिस किती गरजेचं आहे. तर आजचा जो क्वेश्चन आला होता तो क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो. क्वेश्चन होता, तुम्हाला सगळ्यांना जर माहित असेल तर क्वेश्चन होता लखनौ, रांची, जयपूर आणि अमृतसर हे 4 क्वेश्चन होते. आपण पहिल्या दिवशी आपण शब्दसंग्रह हा टॉपिक बघितला होता, बरोबर आहे? आपण शब्दसंग्रह हा टॉपिक बघितला होता. त्यामध्ये आपण 4 पर्यायामधनं 3 पर्याय थोडेसे एकसारखे असतात, एक पर्याय वेगळा असतो तो आपण निवडलेला होता. तर आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस का गरजेचं आहे. आता त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं शब्दसंग्रह हा टॉपिक असा आहे त्याला कोणतंही लिमिट नाही, त्याला कुठलाही प्रश्न विचारू शकता. पण त्यातली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आपण त्यावेळेस ज्यावेळेस पाहिलं आपल्या असं लक्षात आलं की पहिल्या दिवसाचं आपण ज्यावेळेस अनालिसिस पाहिलं, पहिल्या दिवसाच्या अनालिसिस मध्ये मी तुम्हाला हे दिलं होतं. यात तुम्हाला प्रश्न होता की आपण अनालिसिस मध्ये आपण पाहिलं होतं का इथं काय विचारलेलं आहे रे, राजधानी विचारलेली आहे, बरोबर? या ठिकाणी राजधानी विचारलेली आहे. इथं पण काय विचारलेलं आहे, राजधानी. इथं पण काय विचारलेलं आहे, राजधानी. त्यानंतर आपण या ठिकाणी जे अनालिसिस पाहिलं होतं त्या अनालिसिस मध्ये सुद्धा आपण इथं खूप सारे टॉपिक घेतले होते की कशा राजधान्या वेगळ्या आहेत, इथं कसे 7 सिस्टर्स आहेत, कसे आपण राज्य पाहिले होते, त्या राज्यांच्या राजधान्या बघितल्या होत्या. सेम क्वेश्चन आज ह्याच आकृतीवरती विचारलेला आहे.
म्हणजे ही आकृती जरी तुम्ही नीट केली असती तरी सुद्धा तुमचे 2 मार्क आज फिक्स झाले असते. मग आजचा प्रश्न काय होता? पहिला विचारला होता तर एक लखनौ होतं. बरोबर आहे. लखनौ कशाची राजधानी आहे? तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे. त्यानंतर पाहिलं होतं रांची. त्यानंतर दुसरा पर्याय होता रांची. रांची कशाची राजधानी आहे? तर झारखंडची राजधानी आहे. त्यानंतर आपण तिसरं पाहिलं होतं जयपूर. जयपूर कशाची राजधानी आहे? तर राजस्थानची राजधानी आहे. आणि त्यांनी चौथा पर्याय दिला होता तो म्हणजे पंजाबमध्ये एक शहर आहे ते म्हणजे पंजाबमधलं जे शहर होतं त्याचं नाव दिलं होतं अमृतसर. आता अमृतसर हे काय राजधानी नाहीये. चंदीगड पंजाबची राजधानी चंदीगड आहे आणि त्यांनी दिलं होतं अमृतसर. मग आता पुन्हा एकदा आपण पाहिलं शब्दसंग्रह हा टॉपिक असा आहे त्याला कुठलंच बाउंड्री नाही त्याला त्याला कोणताही प्रश्न ते विचारू शकता एवढं त्याचं व्हास्ट त्याचा सिलेबस आहे. पण ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले होते त्यांना फक्त काय काय गोष्टी करायच्या होत्या तर हे बघा तर समानार्थी शब्द चांगले करायचे होते, राजधान्या करायच्या होत्या, आजार करायचे होते आणि संधीवरती क्वेश्चन करायचे होते. हे जरी नीट केलं असतं तरी ज्यांनी ज्यांनी राजधान्यांचे क्वेश्चन केले आहेत तरी सुद्धा आज ते 2 मार्क म्हणजे त्याला फुकटच मार्क म्हणून ते त्यांनी घेतले असते. यासाठी तुम्हाला सांगणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करत जा, त्याचं अनालिसिस करत जा कारण त्याचे मार्क मिळतात. आज तुम्हाला हेच मला ज्यावेळेस मी क्वेश्चन पेपर पाहिला आणि ज्यावेळेस त्यामध्ये हा क्वेश्चन दिसला त्यावेळेस मला लगेच क्लिक झालं होतं की आपण ही परवाच ज्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये मुलांना सांगितलेलं आहे आणि याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही जे काही परीक्षा देणार आहे त्याला याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ज्यावेळेस तुम्हाला याच्यासारखाच क्वेश्चन परीक्षेमध्ये दिसणार तुम्हाला नक्कीच या लेक्चरची आठवण होणार. त्यानंतर जो आजचा अजून एक क्वेश्चन विचारलेला होता आकृत्यांमधला. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो काल आपण आकृत्या घेतल्या मग यातला आपण पर्याय पाहिला होता. यातला पर्याय काय पाहिला होता तर लखनौ एक हा आजचा क्वेश्चन पेपर आहे. ही क्वेश्चन पेपर कधीची आहे? आजची. आज पेपर झाला होता 26/4/2026. किती जणांनी आजची क्वेश्चन पेपर पाहिली? आउट ऑफ क्युरियोसिटी आज जवळपास तुमच्या पुढे शेजारी मित्र असेल कोणी असेल ओळखीतलं असेल क्वेश्चन पेपर आज पाहायला पाहिजे तुम्ही की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले. तर मग लखनौ जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशची राजधानी. रांची काय आहे? झारखंडची राजधानी. जयपूर काय आहे? राजस्थानची राजधानी. आणि जे अमृतसर आहे ते पंजाब मधील फक्त एक शहर आहे. काय आहे? शहर आहे, राजधानी नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आणि हा प्रश्न आता तुम्हाला सगळ्यांना विश्वास पटला असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं का गरजेचं आहे. आज लिटरली तुम्हाला 2 मार्काचा या ठिकाणी फायदा झाला असता. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. पुन्हा हा एक क्वेश्चन आज विचारलेला होता खालचा क्वेश्चन. हा क्वेश्चन 58 नंबरला सेट ए मध्ये आणि 59 नंबरला सेट ए मध्ये. आता हा खालचा पुन्हा तुम्ही काल मी खूप सारे क्वेश्चन घेतले होते आणि सगळे क्वेश्चन घेताना तुम्हाला वाटत असणार आहे अरे किती सोपे क्वेश्चन आहे किती सोपे क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा प्रश्न सोपेच विचारतात, प्रश्न अवघड नसतात. बघा बरं किती सोपा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये लिटरली पाहण्यासारखं काहीच नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. हे जो आपल्याला मासा दिसतोय हा त्या माशाच्या पाठीमाग काय आहे? हे गोल याचं अंड आहे. या ठिकाणी गोल याचा अंडा आहे, या ठिकाणी गोल याचा अंडा आहे आणि या ठिकाणी सॉरी हे इथं टोकाला आणि या ठिकाणी काय आहे चौकोन दिला आहे. इथं काय आहे
तर चौकोन. इथं काय असणं अपेक्षित होतं, असं गोल्याचं अंड असणं अपेक्षित होतं. ते दिलंय का? नाही. इथं चौकोन दिलाय. या ठिकाणी असं अंड आहे. कळतंय? म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक आहे. या ठिकाणी हा जो आपला मासा आहे, या माशाच्या खाली असं लंबगोल म्हणू आपण त्याला. या ठिकाणी हा जो मासा आहे त्याच्या पण खाली लंबगोल. हा जो आपला मासा आहे त्या माशाच्या इथं पाठीमाग काय असणं अपेक्षित होतं, असं गोल असणं अपेक्षित होतं. तर त्याच्याऐवजी इथं काय आहे तर चौकोन आहे. आणि इथं माशाच्या खाली काय आहे तर लंबगोल. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 एकसारखे, आणि 3 हा पर्याय कसा आहे तर वेगळा आहे. या टाईपचेच क्वेश्चन आपण काल काल आपण खूप सारे जवळपास 20-25 क्वेश्चन आपण या टाईपचे घेतले होते. हा बघा बरं, पुन्हा म्हणता शिष्यवृत्ती परीक्षा अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. जर आपण थोडस हुशार पद्धतीने जर अभ्यास केला, तर प्रत्येक टॉपिक आपण जर घेतला, प्रत्येक टॉपिकचं अनालिसिस केलं. अनालिसिस म्हणजे कसं, की याच्या अगोदर कसे क्वेश्चन विचारलेले आहेत, आणि आपण अभ्यास करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, हे दोन्ही पण जर आपण गोष्टी पाहिल्या तर पेपर अवघड नसतो. पेपर सोपाच असतो. आपला अप्रोच चांगला असला पाहिजे, किंवा जे म्हणतो ना आपण, वेळा अभ्यास नाही करायचा, हुशार अभ्यास करायचा. नेहमी आमचे सर म्हणायचे आम्हाला त्यावेळेस नेहमी. त्यामुळं आजच्या क्वेश्चन पेपर मधले जे दोन्ही क्वेश्चन मी आज काही काही मुलांकडनं क्वेश्चन पेपर मागून घेतली, त्यातले दोन्ही क्वेश्चन आपल्या आजच्या पीपीटी मध्ये टाकून घेतले, की आजच क्वेश्चन पेपर झाले ना आजच तुम्हाला त्याचं लाईव्ह एक्झाम्पल दिलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं का गरजेचं आहे. त्यामुळे याच्या पुढं जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन टॉपिक घ्याल, नवीन टॉपिक घेताना पहिलं तुमचं हेच टार्गेट असलं पाहिजे की तुम्ही त्या ठिकाणी पाठीमागच्या वर्षाच्या पेपरचा चांगला अभ्यास करून पुढचे क्वेश्चन तुम्हाला प्रेरित करता येतात. चलो ठीक आहे. अजून आपण आज सुद्धा आपल्याला हाच विषय दिला होता आकृत्या, तर यांची अजून आपल्याला कसे क्वेश्चनची जास्त तयारी करता येईल तेवढे आपण आजची तयारी करू. काल आपण एवढे सगळे क्वेश्चन सोडून घेतले होते सगळे, तुम्हाला दिसले असतील. अशाच टाईपचे क्वेश्चन नाही, काय फार वेगळे क्वेश्चन नाही. आणि तुम्ही जर एका गोष्टीचा विचार जर केला, तर 2026 ला सुद्धा जो यावेळेस जो क्वेश्चन आलाय ना, 2026 ला सुद्धा त्या टाईपचाच काहीसा क्वेश्चन होता. हे बघा, म्हणजे मासा आणि त्याच्या खाली काय एक त्रिकोणी, या टाईपचाच क्वेश्चन होता. फार काही असा वेगळा क्वेश्चन नव्हता. आता तुम्ही जर आता हा जर क्वेश्चन पाहिला 2026, आय थिंक काल आपला सोडवायचा राहिला होता. यामध्ये काय दिसतंय, हा जो मासा आहे, या माशाची जी कोणती डावी बाजू आहे, डाव्या बाजूला सरळ अशी रेष गेली, किंवा आपण त्याचं उलट घेऊ. माशाच्या उजव्या बाजूला काय आहे, लाटा आहे. हा जो मासा आहे त्याच्या उजव्या बाजूला काय आहे, लाटा आहेत. हा जो मासा आहे त्याच्या उजव्या बाजूला काय असणं अपेक्षित होतं, लाटा असणं अपेक्षित होतं. ते आहेत का? नाही. पर्याय क्रमांक 3 हा पण प्रश्न आला. पण हे बघा, 2026 चा क्वेश्चन बघा, किती सारखा आहे. म्हणजे त्यांनी मासा सुद्धा नाही बदलावला बघा. 2026 चा क्वेश्चन आहे, आणि तुम्ही आजचा क्वेश्चन पाहिला, सॉरी 2025 चा क्वेश्चन होता तो, आणि तुम्हाला आता हा क्वेश्चन पाहिला तर हे बघा, ऑलमोस्ट सेम आहे. यामध्ये काय एवढा फरक नाही. सेम मासा दिलाय, मासा जास्तच आहे. या टाईपचा क्वेश्चन आलाय. चलो, आता आपण अजून क्वेश्चनची तयारी करू थोडस, ज्यातनं अशा पद्धतीनं की अजून आपल्या इथले मार्क फिक्सच होऊन जातील. आता या टाईपचा आपण 15 नंबरचा क्वेश्चन पाहतोय. 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तर 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपलं जे घड्याळ दिलंय त्याचे हे दोन काटे दिले, इथे एक काटा आहे, इथे एक काटा आहे, या ठिकाणी एक काटा आहे. इथं काटा दिलाय का नाही, याला दोन असे शेपट दिले.
इथं दोन काटे आहेत, इथं पण दोन काटे आहेत, इथं कुणाला चेप्ट नाही. म्हणून इथं जर पाहिलं असे दोन काटे, इथं जर पाहिलं तर वर एक बाण झालाय आणि या साईडला काय आहे, शेपूट आहे असं. आणि इथं पाहिलं तर या साईडला एक बाण, त्या साईडला एक बाण, इथं वर एक बाण, साईडला एक बाण. अशा पद्धतीने आपल्या लक्षात येतं. दिसतंय सगळ्यांना? म्हणून पर्याय क्रमांक याचा 2 हा त्याचा वेगळा असणार आहे. समजतं सगळ्यांना? सोपे क्वेश्चन आहेत, अजिबात अवघड नाही. आता जस्ट प्रत्येक क्वेश्चन मी सोडून देत असतो. हा जस्ट एक 16 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी सोडून बघा बरं, चला पटकन. यामध्ये तुम्हाला कोणता क्वेश्चन वेगळा वाटतो? सोळा नंबरच्या क्वेश्चन मध्ये साधं लॉजिक आहे. समजा एक जर आडवा डब्बा आहे तर एक उभाच आहे, म्हणजे समजा आपण तो एकच म्हटला. इथं जर दोन असे आडवे डबे आहेत, म्हणजे दोन आडवे आहेत तर दोन कसे आहेत, उभे आहेत. इथं तीन जर आडवे आहेत तर तीन कसे आहेत, उभे. आणि इथं पाहायला गेलं तर आडवे आहेत 4 आणि उभे आहेत 3. जात आहे लक्षात? इथं एकच आहे, इथं दोन उभे, दोन आडवे. इथं आहेत 3 उभे, 3 आडवे. इथं आहेत 4 आडवे, 3च उभे. मग पर्याय क्रमांक यामध्ये असणार आहे 4. पर्याय क्रमांक 4. का तर समानता नाही त्याच्यामध्ये. हे जे काय चौरस आहे त्याच्या रचनेमध्ये. चलो. अं, पुढचा प्रश्न आपण पाहतोय 17 नंबरचा प्रश्न. बघा बरं, 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय वेगळं आहे. 17 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो दोघांमधला जो कोण आहे तो लघु कोण आहे. यातला दोघांमधला कोण लघु कोण आहे, यातला दोघांमधला कोण लघु कोण आहे, यातलाच एक जो कोण आहे तो कसा कोण आहे, विशाल कोण. म्हणून 17व्या प्रश्नामधला पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 18. तुम्हाला प्रश्न पाहताना सुद्धा लक्षात येत असणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण नवीन क्वेश्चन हा घेतो ना, शक्यतो मी आता एक काम करत जाईल, थोडस तुम्हाला तुम्ही सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी थोडा वेळ देत जाईल, 30 एक सेकंद. क्वेश्चन तुम्ही पटकन सोडत जा आणि नंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन देत जाईल, जेणेकरून तुमची पण या तासाला या टॉपिकची तयारी होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला नंतर या टॉपिक बद्दल विशेष अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. चला, घ्या थोडासा वेळ घ्या तुम्हाला आणि याचं उत्तर सोडवून टाका. आले सगळ्यांना, सगळ्यांना जमलं असणार आहे. याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. का बरं वेगळे? सगळ्यांनी पाहिलं, आपण जर घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने लॉजिक जर लावलं तर आपल्याला हे जमून जात. कशा पद्धतीने जमून जातं बघा. आपण हे जे काही दिले नाही हे आपण एका सिक्वेन्स मध्ये बघू. सिक्वेन्स मध्ये म्हणजे कसं, ते आडव्या लाईन बस बघू, म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल थोडं. समजा आपण स्वस्तिक घेतलं, स्वस्तिक नंतर जर आपण पाहिलं तर काय आलंय रे, भागाकारात चिन्ह आलंय.
त्यानंतर आलंय गुणाकार, त्यानंतर असलं चिन्ह स्टार त्रिकोण. दोन मध्ये जर आपण पाहिलं तर काय आलंय, तर स्वस्तिक मध्ये भागाकार चिन्ह, म्हणजे आपण स्वस्तिक सुरुवात करतोय प्रत्येक ठिकाणी आणि मग आपण असं घड्याळाच्या दिशेने बघतोय. गुणाकार आणि त्रिकोण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय येतंय, तर सेम तेच दिसतंय आपल्याला. काय दिसतंय, काय दिसतंय आपल्याला, स्वस्तिक आहे, त्यापुढं भागाकार, गुणाकार, बाण आहे थोडक्यात, आणि आणि या ठिकाणी आपण प्रश्न 4 मध्ये जर पाहिलं, काय लक्षात येते आपल्या, तर इथं स्वस्तिक जर आपण प्रथम क्रमांकाला घेतलं, त्यानंतर आहे बाण, त्यानंतर आहे अधिक, त्यानंतर आहे स्टार आणि भागाकाराचे चिन्ह, आणि त्यानंतर आहे त्या पद्धतीने. आणि ज्यावेळेस आपण चारही गोष्टी बघतो, ही गोष्ट, ही आणि ही, या तीनही पण बाबी एकमेकांच्या कशा आहेत, तर सारख्या आहेत. आणि इथलं वेगळं जे आहे ते या टाईपची सिक्वेन्स जाते. म्हणून पर्याय क्रमांक, सॉरी, प्रश्न क्रमांक जो 18 आहे, 18चं उत्तर किती जातं, पर्याय क्रमांक 4. सगळ्यांना गोष्ट जे काय शिकवलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने समजत असेल, अंडरस्टँड होत असेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. हे लिहून घेण्याऐवजी तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी पण चालत जाईल, नंतर तुम्ही याचं अनालिसिस करू शकता. चला, प्रश्न क्रमांक 19 पाहायचं. काय आहे प्रश्न 19 मध्ये, चला थोडा वेळ घ्या, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर सोपा प्रश्न आहे, तुम्ही सोडवा, तुमचा सोडून झाला की आपण याचं अनालिसिस बघू. चला, याचं एक्सप्लेनेशन आपण बघू आता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता आपण एक एक गोष्ट बघू. याचं सर्कल पहिले चेक केलं, सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे, ओके, सर्कल चेक. एक बाण बघायचा आहे, त्याला पाठीमागून खंडित आहे. एक बाण केलाय, तिसऱ्या रेष पाठीमाग खंडित आहे. एक साईडला किरण आहे, एक साईडला खंडित आहे, एक साईडला किरण आहे, दुसरी बाजू खंडित आहे. तिसरी गोष्ट बघू आपण. तिसऱ्या गोष्टीत काय झालंय, तर एक साईडला बाण आहे, दुसऱ्या साईडनं गोल आहे. एक साईडला बाण आहे, दुसऱ्या साईडला शेपूट दिले. या साईडला बाण आहे, दुसऱ्या साईडला शेपूट. बाण आहे, दुसऱ्या साईडला दोन शेपूट. मग डिस्टिंग्विश वाला घटक कोणता झाला, या ठिकाणी असा बाण केला आहे, इथं तो बाण खंडित केला आहे. या ठिकाणी बाण जो आहे आणि हा शेपूट आहे. या ठिकाणी बाण आहे, त्याला दोन शेपूट आहे. या ठिकाणी बाण आहे, त्याला दोन शेपूट आहे. म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यातला डिस्टिंग्विश प्रत्येक उदाहरण सोडवतानाचा आपला अप्रोच असा असला पाहिजे की यातल्या सारखे घटक आपल्याला कोणते कोणते दिसत आहेत, आणि जे घटक सारखे दिसत आहेत त्यातला आपल्याला एखादा
ते बाजूला करून त्यातला वेगळा घटक आपल्याला कोणता त्यातनं बाजूला काढता येईल तो घटक आपल्याला त्यातनं पाहायचा असतो. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये 20 नंबरचा क्वेश्चन सोडवा सगळ्यांनी. सोपा प्रश्न आहे, अजिबात अवघड नाही. थोडासा वेळ घ्या, 30 सेकंदामध्ये त्याचं उत्तर येऊन जायला पाहिजे. पटापट गोष्टी चेक करा. पहिल्यांदी वरचा त्रिकोण चेक करा. त्या वरच्या त्रिकोणामध्ये काय काय गोष्टी सारख्या आहेत त्या बघा. त्यामध्ये सगळ्यांमध्ये स्वस्तिक दिलेलं आहे. ठीक आहे, ही गोष्ट ओके झाली. आता खालचं चौकोन बघा. खालच्या चौकोन चारही ठिकाणी खाली चौकोन आहे. ओके. चौकोन चेक केल्यानंतर खाली जे बाण आले आहेत ते बाण एकदा पटकन सगळ्यांनी काउंट करा. 1 2 3 4 5 बाण आहेत. म्हणजे 5 बाण म्हणण्यापेक्षा 3 बाण आहेत आणि 3 त्याला खाली गोल आहेत. अशा पद्धतीनं 5 ते वर्ण खाली रेषा आल्या आहेत. तर चारही ठिकाणी 5 बाण आहेत का? 5 रेषा आहेत का? 1 2 3 4 चारही ठिकाणी आहेत. ओके. आता त्याचा अल्टरनेटपणा चेक करा बरं. एका ठिकाणी खाली बाण आहे, एका ठिकाणी नाही, एका ठिकाणी बाण आहे, एका ठिकाणी नाही, एका ठिकाणी बाण, म्हणजे 3 बाण आहे आणि 2 रेषा आहेत. पुढच्या याच्यात 3 बाण 1 रेषा, पुढच्या यामध्ये पण 3 बाण 1 रेषा आहेत. पुन्हा त्याचा सिक्वेन्स आहे का? ओके. बाण आहेत, त्यानंतर गोल आहेत, बाल गोल असा सिक्वेन्स आहे का? आहे. चारही पर्यायामध्ये इथपर्यंत तर अजून काय आपल्याला वेगळेपण सापडलेलं नाही. मग आता आपण त्याच्या खाली जाणार. त्याच्या खाली काय दिसतंय आपल्याला? तर 4 चिन्ह दिसतात. काय चिन्ह आहे? सगळ्यात पहिल्यांदा गोल आहे, त्यानंतर आपलं भागाकार चिन्ह आहे, गुणाकार आणि अधिक आणि एक त्रिकोण आहे. आता तो चार ठिकाणी चेक करा बरं, आहे का? मग हे बघा, पहिला आपण गोल चेक केला. इथं गोल आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे. चेक. भागाकार चिन्ह आहे, 2 नंबर भागाकार, 3 नंबर भागाकार, 4 नंबर भागाकार. या ठिकाणी सुद्धा काही डिफरन्स आहे का? नाही. या ठिकाणी आहे गुणाकार, या ठिकाणी दिसलं आधी. इथं आहे गुणाकार, या ठिकाणी आहे गुणाकार. म्हणून आपल्याला जो कोणता डिस्टिंग्विश करणारा घटक होता तो आपल्याला या ठिकाणी कळून आला आहे. कोणता आलाय? थोडक्यात विचार करण्याची पद्धत कशी असली पाहिजे ते सांगतो मी. आता हे बघा, पहिल्या गणितामध्ये काय होतं? एक गोल होता, त्रिकोण, नंतर भागाकार चिन्ह, नंतर गुणाकार, आणि त्यानंतर एक आहे त्रिकोण. दुसऱ्या गणितामध्ये काय आहे? गोल आहे, नंतर भागाकार चिन्ह, इथं आहे अधिक आणि त्रिकोण. तिसऱ्या गणितामध्ये काय होतं? गोल आहे, भागाकार आहे, गुणाकार आणि एक त्रिकोण. चौथ्या गणितामध्ये काय आहे? गोल आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे आणि काय आहे? त्रिकोण. यातनं जर आपण चारही गोष्टी जर पाहिल्या तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, इथं सगळ्या ठिकाणी गोल गोल आहे, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी भागाकार आहे, या सगळ्या ठिकाणी त्रिकोण आहे. वेगळा घटक कुठं आहे? या ठिकाणी गुणाकार, अधिक, गुणाकार आणि गुणाकार. या ठिकाणी बदल झालेला आहे. कळतंय सगळ्यांना? इम्पॉर्टंट गोष्ट इथं आपल्याला बदल आहे, ही गोष्ट प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला हा बदल दिसून आला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 यातला वेगळा आहे. सोपा प्रश्न आहे एकदम. चला, प्रश्न क्रमांक 21 सगळ्यांनी सोडवा आणि त्याचं उत्तर काय येते ते पटकन काढा. चलो, 10 आणि 15 सेकंदात त्याचं उत्तर 100% यायला पाहिजे. पहिल्या पहिल्या लगेच कळून आलंय म्हणजे यामध्ये काय उत्तर आहे आणि काय उत्तर नाही. तिसरा प्रश्न माझ्या मध्ये सगळ्यांचं उत्तर आलं असणार याचं. चला पटकन चेक करू. पुन्हा एकदा आपलं लॉजिक कोणतं? घड्याळाची दिशा. जनरली आपल्याला असे कोणते फॅक्टर्स चेक करायचे असले
घड्याळाच्या दिशेने की उलट्या दिशेने ह्या गोष्टी चेक करायच्या. चला बरं या ठिकाणी आपण चेक करू. जो पहिलं जे आहे घड्याळाच्या दिशेनं, तर पहिल्या याच्यामध्ये काय आलंय तर स्टार आलेला आहे. स्टार नंतर आहे गोल, त्यानंतर आहे त्रिकोण, त्यानंतर आहे भरीव गोल. 2 नंबरच्या याच्यात आपण पहिले स्टार घेऊ आणि मग त्याच्या अनुषंगाने पुढे जाऊ. स्टार आहे, त्यानंतर आहे गोल, त्रिकोण आणि भरीव गोल आहे. तिसऱ्या गणितामध्ये पहिलं याला घेऊ आपण आणि मग याच्या अनुषंगाने असं घड्याळाच्या दिशेने घेऊ आपण गोष्टी. इथं स्टार आहे, त्यानंतर आहे गोल, त्रिकोण, सॉरी, तिसऱ्या गणितामध्ये आहे स्टार, त्रिकोण, अधिक आणि भरीव. या ठिकाणी आपल्याला थोडस काहीतरी बदल झालेला दिसतोय. आणि चौथ्या गणितामध्ये आहे स्टार, गोल, त्रिकोण, भरीव. तर ह्या गणितामध्ये 2 ठिकाणी आपल्याला गोष्टी डिस्टिंग्विश करता येणार आहे की हा एक कॉलम, हा आणि हा, या तीनही पण कसे आहेत, सारखे आहेत. आता सॉरी यातला पहिला, दुसरा आणि चौथा हे तीनही पण कसे आहेत, सारखे. बदल कुठे झालेला आहे, प्रश्न क्रमांक 3 मध्ये. आता बदल 2 पद्धतीचा आहे. एक बदल कोणता, तर तिसऱ्या गणितामध्ये आपण जे काही पाहत होतो तर हे अधिकचं चिन्ह कुठेच नाहीये. तर आपलं जे गणित आहे त्यामध्ये जो एमटी वाला जो गोल, एक भरीव गोल आहे आणि एक रिकामा गोल असायला हवा होता. या ठिकाणी काय असायला हवा होतं, एमटी गोल. तो रिकामा गोल ऐवजी डायरेक्ट त्यांनी काय दिलंय तर एक अधिकचं चिन्ह दिलंय. असं म्हणजे 2 गोष्टी यातील महत्वाच्या आहे. 2 कोणत्या, पहिली गोष्ट आहे घड्याळाची दिशा, आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी त्यांनी बदल केलाय तर दुसऱ्या गोष्टीतला बदल केलाय तर जो गोल होता त्या गोल ऐवजी त्यांनी काय आणलं, अधिकचं चिन्ह त्यामध्ये टाकलं. म्हणून अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट बदललेली दिसणार आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. 21 नंबरचा प्रश्न छान होता, थोडा अनालिसिस होतं, पण मग उत्तर येऊन गेलं. नॉट टू वरी अबाउट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. आता सगळ्यांनी हे सगळे क्वेश्चन सोडवलेले, ही जी काही पीडीएफ आहे ही आज नेमकं QR कोड करायचा राहिला आणि आज आपले काही क्वेश्चन सोडवायचे पण बाकी होते यातले. उद्याचं जे आपलं लेक्चर आहे त्या लेक्चरच्या शेवटी आज आपण आणि पाठीमागे आपण जेवढे पण लेक्चर सोडवलेले आहेत ते सगळ्या लेक्चरचं मी जे काही कच्चं काम आहे ते कच्चं काम तशाच पद्धतीने मी ठेवलं आहे, जेणेकरून तुम्हाला हीच पीडीएफ डायरेक्ट देता येईल आणि याचं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बघाल तुम्हाला याचं इथं उत्तर दिसून जाईल. म्हणून याची जी काय सगळी सोडवलेली याची जी काय पीडीएफ आहे ती उद्याचे लेक्चर, उद्या पण माझं लेक्चर आहे त्या लेक्चरला शेवटी. उद्याचं लेक्चर सगळ्यात भारी आणि भयानक इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याचं लेक्चर असं आहे की त्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क जातात. म्हणजे जसं आपण वर्गीकरण जर पाहिलं तर वर्गीकरणामध्ये आपण शब्दसंग्रह पाहिला तिथे मार्क जातात, पण पुन्हा एकदा अनालिसिस केलं तर मार्क येतो. आकृती घटक असं आहे तिथे मार्क ऑलमोस्ट कुणातच जात नाही. सोपे क्वेश्चन असतात, जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं लवकर तुम्हाला ते काय म्हणतात सोडवता येतो, मार्क मिळून जातात. त्यामुळे हे मार्क सोप्या याच्यात येऊन जातो, तो मार्क मिळतो. उद्याचा प्रश्न असा आहे, जनरली सगळे शिक्षक हा वाला क्वेश्चन असतो, वर्गीकरण म्हणा किंवा सहसंबंध म्हणा, हे क्वेश्चन सगळ्यात शेवटी सोडायला लावता. त्याचं कारण असं असतं त्याला वेळ खूप लागतो, पण त्याचं आपण काळजी ही घेणार आहे. उद्या तुम्हाला लेक्चर मध्ये कळलं की त्याचे सुद्धा मार्क कसे आणायचे, कारण एकदा त्याचं अनालिसिस तुम्ही केलं की अनालिसिस मधून पुन्हा तुम्हाला कळणार आहे कोणत्या घटकांनी कोणत्या अप्रोचने जायचं, आणि फार तर फार 4 ते 5 ट्रिक आहेत तेवढ्या यूज केल्या की उत्तर येऊन जातं. हा खूपच अवघड घटक आहे. खूप मुलांचे जवळपास 4 ते 5 क्वेश्चन विचारतात परीक्षेला.
त्या अनुषंगाने म्हणजे सहसंबंध म्हणा, वर्गीकरण म्हणा, पुन्हा गटातनं बसणारा शब्द म्हणा, गटातनं बसणारा अंक, अशा पद्धतीने 4 ते 5 क्वेश्चनचं वेटेज त्याचं होऊन जातं. आणि 4 ते 5 क्वेश्चन म्हणजे 8 ते 10 मार्क. 8 ते 10 मार्क विच मेक्स बिग डिफरन्स. त्यामुळं उद्या ते आपण घेणार आहे. आणि त्यावेळेस मग त्या लेक्चरच्या शेवटी मी त्याची PDF टाकून देईल. हे सगळं आपण जे काही कच्चं काम केलंय मग ते तुम्हाला डाउनलोड करता येईल. पण मग काय म्हणतात, आणि मग तुम्हाला तो सुद्धा टॉपिक सोपा जाणार आहे. आणि जसं तुम्हाला शब्दसंग्रहचं सोडवता त्याचे मार्क येणार आहेत, तसं उद्याचे जे 2 लेक्चर आहे ते सुद्धा जेवढे तुम्ही चांगल्या पद्धतीने बघणार त्या मार्काची तयारी तिथल्या तिथं तेव्हाच होऊन जाणार आहे. त्यामुळं चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघू. पुढचा 22 नंबरचा क्वेश्चन आहे. चला बघा बरं, सोडवा पटकन 22 नंबरचा क्वेश्चन. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा. त्यामध्ये लिटरली विचार करण्यासारखं आहे. तुम्ही काय 22 नंबरच्या क्वेश्चन मध्ये एक एक गोष्ट चेक करू. बाहेरचा चौकोन आहे, चौकोन चौकोन चौकोन, काहीच टेन्शन नाही. अर्ध 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 अर्ध, या ठिकाणी 2 स्टार, इथं 2 स्टार, 2 स्टार, इथं 2 स्टार, इथे 2 स्टार. ओके, इथं पण चेक. या ठिकाणी एक त्रिकोणी, या ठिकाणी एक त्रिकोणी, इथे एक त्रिकोणी, इथे एक त्रिकोण, ही पण चेक. आता हे सगळं आपलं चेक करून झालं. तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल, मुद्दामनं जो डिस्टिंग्विश वाला पॉईंट आहे तो मी मुद्दामनं शेवटी ठेवतोय, जेणेकरून तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यातल्या चेक कराव्यात. आता या ठिकाणी जो आपला 2 त्रिकोण होतात असे, आणि या 2 त्रिकोणामधला या ठिकाणी भरीव गोल आहे, इथं खालच्या ठिकाणी भरीव गोल आहे, इथं खालच्या ठिकाणी भरीव गोल आहे, आणि इथं खालच्या ठिकाणी भरीव गोल आहे. आणि जो काही वर्तुळ आहे ते इथं खालच्या बाजूने इथं दुसऱ्या ठिकाणी इथं वरती आलं, इथं वर आलं, इथं वर आलं. म्हणून पर्याय क्रमांक, या बाकीच्या 3ही पण जर आकृत्या पाहिल्या, 3ही आकृत्या एकसारख्या आहे. आणि जी 22 नंबरची आकृती आहे ती कशी आहे, इतरांपेक्षा वेगळी. कळतंय? सोपं आहे, अवघड आहे. डोकं शांत ठेवायचं आणि उत्तर काढायचं. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघा. 23 नंबरच्या प्रश्नामध्ये काय उत्तर येते, चला. मेनली पर्याय क्रमांक 4 त्याचा असणार आहे. बाकीच्यांचा निम्म्यापेक्षा कमी भाग शेडेड आहे. प्रश्न 4थ्याचा निम्माच भाग शेडेड दाखवलेला आहे, निम्मा भाग शेडेड दाखवलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 उत्तर बघा. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सगळे फॅक्टर्स चेक करू. चौकोन आहे, चौकोन, सॉरी आयत म्हणून आपण त्यांना, आयत आयत. त्यानंतर खाली बाण आहे, इथे बाण आहे, इथे बाण आहे, इथे बाण आहे. आडवी रेष, आडवी रेष, आडवी रेष, आडवी रेष. इथं अशी तिरकी, इकडून तिरकी, इकडून तिरकी, इकडून तिकडे. खाली एक रेष आली त्याला गोल, इथे खाली एक रेष आली त्याला गोल, इथे खाली रेष आली त्याला गोल, इथे खाली रेष आली त्याला गोल. आतापर्यंतच्या आपल्या कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्या सारखेपणा जाणवलेला नाही. या ठिकाणी आलं तर इथे एक गोल आहे, तर या ठिकाणी असं रेषाखंड झाला आहे. कळते सगळ्यांना? आणि मग पर्याय क्रमांक 1 त्यातनं काय होतंय, वेगळा पडतोय. म्हणजे त्याचं उत्तर किती असणार आहे, प्रश्न ऑप्शन नंबर 1. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन पाहिल्या पाहिल्या आपल्याला त्याचं उत्तर यायला पाहिजे, आणि यायलाच पाहिजे. पुन्हा एकदा त्याचं उत्तर पटकन सगळ्यांनी 10-15 सेकंद तोपर्यंत उत्तर काढून घ्या, बघू तुम्हाला उत्तर जमतंय का. काय तर आता जस्ट पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करू आणि पुन्हा एकदा उत्तराकडे जाऊ. तुला गोल दिलेला आहे, इथे पण गोल आहे, इथे पण गोल आहे, इथे पण गोल आहे. वर्ण 2 त्रिकोण, इथे वर्ण 2 त्रिकोण, इथे 2 त्रिकोण, खाली पण 2 त्रिकोण. खाली 3 त्रिकोण असे, खाली 3 त्रिकोण, इथे 3 त्रिकोण, इथे 3 त्रिकोण. इथे प्लस दिलंय, 4 यामध्ये काय आहे, प्लस आहे. या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण.
या ठिकाणी भरीव गोल आहे, इथे भरीव गोल, इथे भरीव गोल. आता डिस्टिंग्विश वाला भाग आलाय. काय आलाय तर या ठिकाणी फक्त रिकामा गोल आहे, इथे भरीव गोल आहे, इथे रिकामा गोल आहे आणि इथेही रिकामा गोल आहे. म्हणून प्रश्न क्रमांक आपण जर 2 पाहिला, सॉरी पर्याय क्रमांक 2 पाहिला, तो इतरांपेक्षा वेगळा आहे. प्रश्न 1, 3 आणि 4 हे सगळे हे कसे आहेत, एकमेकांसारखे आहेत. अतिशय सोपा टॉपिक आहे, यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही एवढे जरी एक्झाम्पल सोडवले तरी मला नाही वाटत परीक्षेमध्ये याच्यापेक्षा कोणती वेगळी कन्सेप्ट विचारलेली असेल. कन्सेप्ट याची सगळ्यात ऑलमोस्ट सेमच असणार आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू आता. पुढचे क्वेश्चन तुम्ही ज्यावेळेस बघताय, चला इथं काय आहे, गोलामध्ये काय दिलंय, स्वस्तिक दिलंय. इथं पण स्वस्तिकच आहे, पण आता हे कसं दिलंय, घड्याळाच्या दिशेने सदोष फिरलेली आहे. हे बघा, हे या साईडने फिरलं, हे पण या साईडने फिरलं, हे पण या साईडने फिरलं. हेच फक्त कसं फिरलंय, उलट फिरलेलं आहे. आणि उलट फिरलं म्हणजे कसं, प्रॉपर असं फ्लिप करून उलट फिरलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 याचा कसा असणार आहे तर वेगळं. आपण त्याला काहीतरी एक थोडस वेगळं शेड वेगळा पर्याय कोणता आहे. त्यानंतर आपण खालचा प्रश्न बघतोय. खालच्या प्रश्नामध्ये बघा, चला क्वेश्चन नंबर 2 सोडा बरं सगळ्यांनी. तुम्हाला जस्ट वेळ देतो पटकन, 10-15 सेकंद त्यामध्ये सोडवायचा प्रयत्न करा. इझी आहे, जास्त अवघड नाही. चलो, काय आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा गोल आहे. आपण हे साईडचे या चौकोनाच्या बाहेर काय दिलेलं आहे ते एकदा आपण सिक्वेन्स नुसार चेक करून म्हणजे आपल्याला कळून जाईल. गोल दिलेला आहे, गोल नंतर त्रिकोण आहे, त्यानंतर हा गोल आहे, त्यानंतर हा त्रिकोण दिलेला आहे आणि त्यानंतर हा चौकोन आहे. तसंच या ठिकाणी आपण घड्याळाच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी पण आपण घड्याळाच्या दिशेने गेलो होतो. पहिल्यांदा दिलेला आहे गोल, नंतर त्रिकोण, त्यानंतर चौकोन. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गोल दिलेला आहे. आता गोल नंतर पाहिलं तर एक रिकामी जागा येते, त्यानंतर चौकोन येतोय आणि त्यानंतर काय येतोय, त्रिकोण येतोय. किंवा जर आपण पाहिलं, याच्यापेक्षा आपण दुसरं लॉजिक पाहिलं तर हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं आहे. हे बघा, हे सगळं आता चौथ्या ऑप्शन मध्ये पाहिलं तर गोल आहे, त्रिकोण आहे आणि चौकोन, हे जर बाहेरच्या गोष्टी आपण जर पाहिलं हे सुद्धा घड्याळाच्या दिशेने. म्हणजे हे झालं क्लॉकवाईज, सेकंड पण झालं क्लॉकवाईज, तिसरं झालं अँटी क्लॉकवाईज आणि चौथं झालं क्लॉकवाईज. आणि मग यातला पर्याय क्रमांक 3 हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. चलो नेक्स्ट. नेक्स्ट काय दिसतंय आपल्याला, चला घ्या 15 सेकंद घ्या, पटकन तुम्ही सोडवा, मग आपण त्याचं उत्तर करू. त्यातलं काय आहे, पण जर यशनी जर अशी आपण सुरुवात केली तर यशच्या बाहेर असा बाण आलेला आहे. आता या ठिकाणी यशची जर अशी आपण सुरुवात केली, थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो यश आहे ज्या दिशेने गोल आहे ना त्या गोलच्या दिशेने काय केलेलं आहे, बाण आहे. या ठिकाणी काय आहे, जो गोल आहे त्याच्या विरुद्ध दिशेला बाण आहे. इथं हा गोल आहे त्याच्या विरुद्ध दिशेला बाण आहे. इथं हा गोल आहे त्याच्या विरुद्ध दिशेला काय आहे, बाण आहे. यातला असं कोणतं आहे का ज्या ठिकाणी
गोल आणि बाण सोबतच येतं इथे, आणि बाकी दुसरीकडे कुठेही तसलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक जो एक आहे ते याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 3 मध्ये पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 मध्ये चला बघू, त्यातला डिस्टिंग्विश वाला घटक कोणता आहे. इथं रेषा बघ किती, 1, 2, 3, 4 आणि 5. इथं किती रेषा दिल्या आहेत, 5. या ठिकाणी आपण रेषा बघू, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी 6 रेषा आहेत. या ठिकाणी मोजू आपण, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी 6 रेषा आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी किती रेषा आहेत, तर 6 रेषा आहेत. कळतंय. आणि मग पर्याय क्रमांक यातला कोणता वेगळा नाही आहे, तर ज्या ठिकाणी 5च रेषा आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. तुम्ही कोणतंही पब्लिकेशन घ्या, नॉट नॉट ओनली बिकॉज आय हॅव गिवन ओनली द दिस ओनली क्वेश्चन्स. तुम्ही बाकीचे पण जर क्वेश्चन्स पाहिले, तर बाकीच्या पब्लिकेशनचे क्वेश्चन्स पाहिले, तर यू विल कम टू नो दॅट दिस ऑल द क्वेश्चन्स आर व्हेरी इझी टाइप क्वेश्चन्स. यात थोडे अवघड आणि मॉडरेट टाईपचे क्वेश्चन यात शक्यतो नसतातच. त्यामुळे मार्क मिळवण्यासाठी हा छान टॉपिक आहे. तर 5व्या क्वेश्चन मध्ये बघा, आजच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, तर हा जो एक येणारी रेष आहे, तर मी थोडेसे काय म्हणता, जास्त क्वेश्चन व्हावे यासाठी मी आता एक एक त्यातला जो डिस्टिंग्विश असणारा भाग आहे, फक्त तोच आता आपण याच्यावर जे क्वेश्चन कसे घेतले, बाकीचे सगळे सारखे भाग बघत गेलो आणि त्यातला डिस्टिंग्विश वाला पार्ट शेवटी बघत गेलो. तर आता आपण पटापट डिस्टिंग्विश वाले पार्ट कोणते कोणते ते आपण बघू, जो वेगळा असणार भाग आहे तो आपण बघू, आणि पटापट पुढचे क्वेश्चन घेऊ. थोडेसे आपण जास्त प्रॅक्टिस, आता तुम्हाला कन्सेप्ट समजले असणार आहे, त्याचं उत्तर कसं काढायचं लॉजिक तुमच्या लक्षात आलं असणार आहे. चला, आता हा जो बाण आहे, ह्या बाणाच्या शेवटी पाठीमाग उलटी वाटी आहे. हा जो बाण आहे त्याच्या शेवटी उलटी वाटी आहे. हा जो बाण आहे त्याच्या पाठीमाग उलटी वाटी असायला पाहिजे होती, इथं दिली का नाही. हा जो बाण आहे त्याच्या शेवटी उलटी वाटी आहे, म्हणजे या ठिकाणी दिली आहे, या ठिकाणी दिलेली आहे, या ठिकाणी दिली आहे. आणि फक्त प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3, या ठिकाणी ती वाटी दिलेली नाही. चलो, आपला हा जो झेंडा आहे, त्या झेंड्याच्या बाजूला काय आहे, खुली आहे. झेंड्याच्या बाजूला काय आहे, खुली. या ठिकाणी झेंड्याच्या बाजूला खुली, या ठिकाणी झेंड्याच्या बाजूला काय आहे, तर गोल आहे. म्हणून पहिला, दुसरा आणि तिसरा हे तिन्ही गोष्टी कशा सारख्या, आणि चौथे जो घटक आहे तो कसा इतरांपेक्षा वेगळा आहे. तुम्ही पटापट, मी ज्यावेळेस आता एक क्वेश्चन घेतोय त्याच वेळेस मी सगळ्यांनी क्वेश्चन बघा, म्हणजे तुम्हाला ते कळून येतील. चला, प्रश्न क्रमांक 7 सोडवा बरं सगळ्यांनी पटकन पटकन, 15 सेकंद तुम्हाला वेळ देतो, आणि तो क्वेश्चन काय तो सोडवा. चला, काय, तर आपण यातल्या गोष्टी पाहिल्या थोडस, हा प्रश्न जर थोडं समजून घेऊ. इथं तसं टेक्निकली पाहिलं तर इथं इथं आपण पाहिलं तर इथं गोल आहे, त्यानंतर चुकीची फुली यस आहे, आणि एक काय बाण दिलेला आहे. गोल आहे, चुकीची फुली यस आहे, बाण आहे. गोल आहे, चुकीची फुली यस आहे आणि बाण नाही. गोल आहे, चुकीची फुली यस आहे, बाण नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लॉकवाईज पाहिल्या. त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी क्लॉकवाईज पाहिल्या, तुम्हाला कळलं की या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने आहेत. पण आता
यातला वेगळा घटक कोणता? तर या ठिकाणचं जर आपण गोल पाहिलं तर गोल सगळ्या ठिकाणी सारखाच आहे. पण जर यश जर पाहिला तर या ठिकाणी यश असा तिरका दिलेला आहे. या ठिकाणचा पण यश तिरका आहे, या ठिकाणचा पण यश कसा आहे तिरका. आणि फक्त याच ठिकाणचा यश कसा आहे असा सरळ पद्धतीने दिलेला आहे. मग 7व्या मध्ये पर्याय क्रमांक 3 हा त्याचा कसा आहे वेगळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बाकी सर्व ठिकाणी हा लघुकोण आहे आणि एकाच ठिकाणी काय आहे तर काटकोन झाला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 8 यातला वेगळा आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपण पाहिलं तर बघा काय वेगळं आहे त्यातलं. येते दिसते दडदडीत पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. चलो 10 मध्ये चला आपण आता पटापट जेवढे जास्त क्वेश्चन घेता येतील तेवढे घेऊ. आजचं या वर्षचं आपलं शेवटचं लेक्चर आकृत्यांवरचं, एवढ्या आकृत्या आपण पटापट कम्प्लीट करून घेऊ. दिसतंय 10व्या मध्ये पर्याय क्रमांक 2 व्हेरी गुड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 पटापट वेळ देतोय 10-15 सेकंदात तेवढे क्वेश्चन होऊन जातील. पर्याय क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 12 मध्ये बघा चला. पर्याय क्रमांक 4 13 नंबरचा क्वेश्चन. पर्याय क्रमांक 2 व्हेरी गुड, जमतंय सगळ्यांना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. 14 मध्ये ते थोडस आकृती पाहिल्या पाहिल्याच तुम्हाला कळून जातं की बाकी बाकी तिन्ही पण जे बाळ आहेत हे छान हसतायत आणि एकच बाळ कसं आहे त्यात रडतं. पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न 15 त्यातलं कोणतं वेगळं असणार आहे बघा. कुठं समान भाग झाले, कुठं समान भाग नाही झाला, कुठं तिरकी रेष आहे. पर्याय क्रमांक 1 जस्ट एक्सप्लेनेशन. इथं बरोबर 2 समान भाग, इथं 2 समान भाग, इथं 2 समान भाग, इथंच एक असा वेगळा भाग झाला आहे. पर्याय क्रमांक हे सगळे नर्मदा प्रकाशन मधले क्वेश्चन्स होते. आणि आता आपण पुढचे एक अजून एक विद्याभारती प्रकाशन त्यातले क्वेश्चन बघू. तिथले हे बघा यामध्ये इथं काय आहे? हे जे पंख इथं बाहेर आलेले आहेत, इथं बाहेर आहे, इथं बाहेर आहे, इथंच फक्त कसे आले ते आतमध्ये आले. पर्याय क्रमांक 4 याचा वेगळा आहे. काय आहे? या ठिकाणी बरोबर ही जी काही ज्योत आहे त्या ज्योतीच्या पाठीमागच्या बाजूला चौकोन आहे. इथं ही ज्योत आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला चौकोन आहे. ही जी काही ज्योत आहे याच्या पाठीमागच्या बाजूला चौकोन आहे आणि या ठिकाणी ही जी काही ज्योत आहे याच्या पुढच्या बाजूला चौकोन आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 याचं काय उत्तर आहे पटापट. आता तुम्ही माझ्या मते आपली भरपूर प्रॅक्टिस झाली. ज्या ठिकाणी सांगा चला. बघा ज्या ठिकाणी हा काळा गोल आहे त्याच दिशेने बाण आहे, काळा गोल आहे त्याच दिशेने बाण आहे. तर हा काळा गोल आहे या ठिकाणी काय असेल असणं अपेक्षित होतं, असा बाण असणं अपेक्षित होतं. हे बघा इथं काळा गोल आहे या ठिकाणी बाण आहे. वेगळा पर्याय कोणता झाला? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर इथं आहे पर्याय क्रमांक 1 यातला वेगळा आहे. एक कसं वेगळं आहे तर आपण पाहिलं तर या चारही ठिकाणी इथं याला गोष्टी आहेत. इथं चारही ठिकाणी आहेत.
इथं पण 1 2 3 4 चारही ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी फक्त 2च बाजूला आहेत. या ठिकाणी असणं अपेक्षित होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1. 5व्या मधलं बघा चला. 5व्यातलं काय वेगळं आहे? पर्याय क्रमांक 2. 6व्या मधलं पटापट आता एवढे शेवटचे 5-6 एक्झाम्पल राहिले तेवढे आपण घेऊन टाकू. होय म्हणजे अतिशय सोपं आहे. जी प्रत्येक कडे ह्या कडेसाठी इथं एक गोल आहे, ह्या कडेसाठी इथं गोल आहे, ह्या कडेसाठी इथं गोल आहे, इथं कडेसाठी इथं गोल आहे, ह्या कडेला इथं गोल, ह्या कडेला इथं गोल, ह्या कडेला इथं गोल, ह्या कडेला हा एक गोल, इथं गोल, इथं गोल. या त्रिकोणामध्ये प्रत्येक बाजूसाठी एक इथं गोल आहे. या ठिकाणी प्रत्येक बाजूसाठी इथे एक गोल, इथे एक गोल, इथे एक गोल, इथे गोल. आणि या ठिकाणी गोल असणं अपेक्षित होतं. या ठिकाणी गोल दिलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. चला यात किती नंबरचा क्वेश्चन आहे? 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 7 नंबरच्या क्वेश्चनला या ठिकाणी दिसतंय पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मध्ये सोडवा पटकन. बरोबर आहे. सगळे पण त्याचं विभाजन योग्य पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 मध्ये झालं आहे. याचं प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3 मध्ये समान या ठिकाणी प्रत्येकाचं समान विभाजन आहे असं इथं बरोबर मध्ये आहे. फक्त इथं असं या पद्धतीनं असणं अपेक्षित पर्याय क्रमांक 3 होता. तर ओके ठीक आहे. आजचा आपला वेळ संपत आला आहे. आजच्या पेक्षा सगळ्यात महत्वाचा जो चॅप्टर आहे तो आपण शिकणार आहे. उद्या आपण असंच पाठीमागच्या क्वेश्चनचं अनालिसिस घेणार आहे. उद्या आपण सगळ्यात महत्वाचा असा क्वेश्चन घेणार आहे की जिथं सगळ्यांचे मार्क जातात आणि जातात म्हणजे जातातच. त्याच ठिकाणी आपल्याला मार्क घ्यायचे आहेत आणि त्याचा आपण पुन्हा पाठीमागच्या वर्षी याच्यावर कसे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण अनालिसिस घेणार आहोत आणि त्याचं अनालिसिस घेऊन या वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आजच्या लेक्चरपेक्षा उद्याचं लेक्चर जास्त महत्वाचं आहे. जेणेकरून आजच्या लेक्चरपेक्षा उद्याचं लेक्चर जास्त महत्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला त्यातल्या ज्या काही संकल्पना आहे त्यातल्या ज्या काही गोष्टी आहे त्या उद्याच्या उद्या इथल्या इथं आपण क्लिअर करून घेऊ. जेणेकरून पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही आणि उद्याच्या लेक्चरला सुद्धा मी आजचे जे काही क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आले होते ते मी तुम्हाला दाखवल आणि मग थोडक्यात आपण अनालिसिस करू की पाठीमागच्या वर्षाचे जर आपण क्वेश्चन पाहिले आणि या वर्षात जो क्वेश्चन आलाय त्यांचं रिलेशन कसं आहे म्हणजे तुम्हाला कळेल की पुन्हा एकदा पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन करणं किती महत्वाचं असतं. त्यामुळं सगळ्यांनी उद्या वेळेवर उपस्थित राहावं. जे मुलं अजून जॉईन होत नाही त्यांना सांगा जॉईन व्हायला कारण फार महत्वाचा घटक आपण या ठिकाणी शिकतोय आणि असंच अभ्यास चालू ठेवा. आता सुट्ट्या लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाची असते त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यामुळे जेवढं ते त्यामध्ये सातत्य असणार तेवढं चांगलं असणार. त्यामुळं आजचं जे काय आपण तास आहे तो इथंच आपण संपू आणि उद्या आपण याबद्दल अजून डिटेलमध्ये बघूयात. सर्व आज उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आपण लेक्चर संपवूया. थँक्यू.